मुस्लिमांचे 5% आरक्षण रद्द, शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुंब्र्यात जोरदार आंदोलन. सन 2014 मध्ये मुस्लिमांना दिलेले 5% आरक्षण रद्द करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्या निषेधार्थ मुंब्रा येथे विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि नगरसेविका मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शानू पठाण यांनी मुस्लिमांना आरक्षण न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने दिलेल्या आरक्षणानंतर प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, पण आता राज्य शासनाकडून सुधारित शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे. आरक्षणाचा शासनादेश आणि परिपत्रक जारी करण्यात आलं असून त्यात आरक्षण रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्या निषेधार्थ दुपारचा नमाज अदा केल्यानंतर दारुल फलाह मशीद येथे हे आंदोलन करण्यात आले. मुस्लिम समाज शैक्षणिकदृष्ट्या अद्यापही मागास आहे, तसेच शासकीय नोकऱ्यांमध्येही मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळत नाही, ते मिळावे यासाठी हे आरक्षण देण्यात आले होते. मात्र आता हे आरक्षण रद्द करून मुस्लिमांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. या प्रसंगी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली, तसेच हातात मुस्लिम आरक्षण मिळालेच पाहिजे, महायुती सरकार हाय हाय असे संदेशाचे फलक हातात घेतले होते. या प्रसंगी शानू पठाण यांनी सबका साथ सबका विकास अशी घोषणा देणारे हे सरकार भेदभावाचे राजकारण करीत आहे. एकूण लोकसंख्येच्या 18% असलेला मुस्लिम समाज सामाजिकदृष्ट्या मागास आहे. आर्थिक मागासलेपणा असल्याने शैक्षणिक प्रगती होऊ शकत नाही. अशा स्थितीत हे आरक्षण रद्द करून अन्याय केला जात आहे, त्याविरोधात आमचा हा संघर्ष आहे असे त्यांनी सांगितले. मर्जिया पठाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की सच्चर आयोगाची अंमलबजावणी करताना सामाजिक आर्थिक मागास असलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची गरज असल्याचे म्हटले आहे. संविधानातही मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षणाची आवश्यकता व्यक्त केली आहे. आरक्षण हा अधिकार आहे, तोच काढून घेण्यासाठी फक्त मुंबईतील आलेख तपासला जात आहे. पण हे सरकार फक्त मुंबईसाठी निवडून आलेले नाही, ते संबंध राज्याचे आहे ना. मग गोरगरीब मुस्लिम समाजावर अन्याय का केला जात आहे? संविधानाने शोषित पीडित वर्गाला त्यांचा दर्जा उंचवण्याचा अधिकार दिला आहे. याची जाणीव ठेवून नवीन वटहुकूम काढून चालू अधिवेशनातच मुस्लिम आरक्षणाचा कायदा करावा अशी मागणी केली. सर्वे आला होता, त्यानुसार आरक्षण 5% भेटलं होतं. तेव्हाच लगेच लोकांनी निषेध जाहीर करून हायकोर्टमध्ये अपील केलं होतं विरोधात, आरक्षणच्या विरोधात. पण तेव्हा पण हायकोर्टने असा निर्णय घेतला होता की जॉबचा आपण बघू नंतर, जॉब आरक्षणचं आपण नंतर बघू, पण ॲटलिस्ट एज्युकेशन आरक्षण आपण कंटिन्यू करू. कारण की कोर्टचं पण असं म्हणणं होतं की देर इज अ ग्रुप ऑफ कम्युनिटी जो है एजुकेशन में पीछे है, बैकवर्ड है, सोशली बैकवर्ड है, इकोनॉमिकली बैकवर्ड है, तो उनको आरक्षण एटलीस्ट एजुकेशन में देना ही चाहिए. मगर अब फिर महायुती सरकार ने आरक्षण जो है वो रद्द कर दिलं. तर माझा असा प्रश्न होता की जे सरकार आहे महाराष्ट्रामध्ये, जे सरकार आली आहे महायुतीची, मला प्रश्न करायचा आहे की तुम्ही फक्त मुंबईसाठी निवडून आले का, की मुंबईला आपण डेव्हलप करू फक्त आणि बिझनेसमॅन लोकांना आपण फक्त पुढे करू का? हा, महाराष्ट्र फक्त मुंबई नाहीये, मुंबई फक्त पूर्ण महाराष्ट्र नाहीये. माहिती आहे मला की आपल्याला मुंबईला अजून पुढे करायचं आहे, पण फक्त मुंबई महाराष्ट्र नहीं है. मुंबई महाराष्ट्र में बहुत ग्रामीण भाग है. अगर आप महाराष्ट्र का सर्वे करेंगे, इतने छोटे छोटे गांव और रूरल एरियाज है जहाँ पर बच्चों को पढ़ाई के लिए पुश देना जरूरी है, चाहे फिर वो मुसलमान बच्चे हो, चाहे फिर वो दलित बच्चे हो, चाहे फिर वो मराठा बच्चे हो. हम राजनीति में क्यों आते हैं? डेमोक्रेसी, संविधान, नेता, मिनिस्टर्स, MLAs, ये सब इसीलिए होते हैं ताकि जो समाज का पिछड़ा हुआ तबका है, जो गरीब, जो कमजोर लोग हैं, उनको पुश किया जाए. बराबर. एक ठिकाणी तुमचे नेता असं म्हणतात की सबका साथ सबका विकास, फिर दूसरी तरफ आप जो आपके 18% जो आपकी आबादी है उसके लिए आप कभी स्कीम रद्द कर देते हो, कभी उनकी नेशनल स्कीम्स रद्द कर देते हो पढ़ाई के ताल्लुकात से, कभी आप उनका 5% आरक्षण बंद कर देते हो. तो आप क्या चाह रहे हो कि मतलब आपको पढ़ाई, एजुकेशन, लोगों के भविष्य पे काम ना करते हुए सिर्फ इंडस्ट्रियलिस्ट के लिए काम करना है, सिर्फ बिजनेसमैनों के लिए काम करना है? सिर्फ बंबई महाराष्ट्र है क्या? नहीं ना. सरकार मिळालं नाही तर येणाऱ्या तुम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केलेलं आहे, अधिवेशन सुरू आहे, पुढची भूमिका काय असणार?
आता आज आम्ही इकडे आमच्या लोकांना घेऊन आम्ही काली पट्टी बांधून स्वतःचा निषेध जाहीर केलाय, पण पुढे आमची पार्टी लेवलनी पण आवाज उचलणार आहे, विधानसभामध्ये आवाज उचलणार आहे, लागलं तर पार्लिमेंटमध्ये पण आपण जाऊन अर्जी देऊ आणि आवाज उचलू. ओके. एक मिनट, ये अडानी अंबानी की सरकार और फेसिस्ट सरकार है, फेसिस्ट कम्युनिस्ट सरकार. आरक्षण के बारे में रास्ते पे आकर आंदोलन छेड़ रहे हैं सरकार के खिलाफ, क्या लगता है आने वाले समय में आरक्षण नहीं दिया गया तो फिर से किस तरह से आप समझिए कि 18% देश की आबादी को छोड़ के देश कैसे तरक्की कर सकता है? आप दबे हुए पिछड़े हुए माइनॉरिटी के तबकों को जो कोर्ट निर्णय दे रहा है कि कोर्ट के मुसलमानों के शिक्षा को आरक्षण को कंटिन्यू रहना चाहिए, ऐसा कोर्ट का निर्णय रूलिंग है, तो भी आप उसको कंटिन्यू रखने के लिए कोर्ट कोई भी रोक नहीं लगा रहा है कि ऐसा नहीं है कि जैसे बाकी आरक्षण को कंटिन्यू नहीं किया, कोर्ट चाहता तो एजुकेशन को भी रोक सकता था, लेकिन कोर्ट को ये मालूम पड़ा कि नहीं मुसलमानों को एजुकेशन में आरक्षण मिलना चाहिए. आप वो भी नहीं सोच रहे. तो आप एक तरफ कह रहे थे कि मुसलमानों के बच्चों के हाथ में लैपटॉप देंगे, मतलब लैपटॉप और किताबों को का जो हक है आप वो भी छीन रहे. आप दलित विरोधी हो, आप मराठा विरोधी हो, और आप माइनॉरिटी विरोधी हो, और आप मुस्लिम विरोधी हो. ये स्पष्ट इसकी आपकी भूमिका से मैं है, लेकिन आप ये याद रखिए, आप दलित पिछड़े मराठा और माइनॉरिटी और मुसलमानों को आगे किए बने महाराष्ट्र मुंबई देश तरक्की नहीं कर पाएगा, ये आप समझिए. राष्ट्रवादी की तरफ से किस तरह से राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष की तरफ से हम एमएलए सभी जितने भी एमएलए हम उनको भी बोलने वाले, और पार्लियामेंट में हम माननीय शरद पवार साहब उनको भी ये कहने वाले. और हमारा सवाल है उन सभी एमएलए से जो माइनॉरिटी दलित और मराठा के वोटों पे उनको लुभा के चुन के गए, वो क्या कर रहे, वो इस मुद्दे पे क्या कर रहे, उनको आवाज उठाना चाहिए. अब एक तरफ मत तो लेने आ जाते हो दबे पिछड़े हुए लोगों का, माइनॉरिटीज का, और दूसरी तरफ आज जब बोलने का वक्त आ रहा है तो आप सो रहे हो. तो जनता आपको सब देख रही है, आने वालों को आपको इसका सबक सिखाई.